आज मी बनवत आहे कोबीच्या वड्या। त्यासाठी घेतलेले साहित्य बघू आपण। हे आहे धनापूड, थोडासा हिंग घेतलाय, अर्धा चमचा जिरापूड घेतली, अद्रक लसूणची पेस्ट आहे ही, आणि हिरवी मिरची चवीनुसार घेतली, आणि हे आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, आणि ह्याच्यात आपण बेसन घालणार आहोत। तर बघू आपण आता कोथिंबीर टाकू, त्याच्यानंतर हिरवी मिरची, धनापूड, हिंग, जिरेपूड, लसूण, हळद टाक सगळं, हां, आणि हिरवी मिरची जे पण घेतले ते सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू। कोबी धुवून खिसून घेतलेलं आहे, कोबी बारीक खिसणीवरती, आणि ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू। हां, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यात आपण बेसन घालायचं आहे, पाणी घालायचं आहे का ह्याच्यात? बेसन ह्याच्यात जेवढं ॲड होईल तेवढं आपण ह्याच्यात बेसन मिक्स करणार आहोत। 4 चमचे बेसन घातले। आता ह्याला व्यवस्थित मळून घेऊ। ह्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी सुटतं बेसन टाकल्यानंतर, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही। ह्याच्यातच आपल्याला बेसनचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण असं व्यवस्थित जेवढं बसेल तेवढं। 4 चमचे बसले आहे ह्याच्यात पीठ, लागलं तर थोडंसं अजून तुम्ही वरती ॲड करू शकता। आणि ह्याच्यात आपण चवीपुरती साखर घालूया, म्हणजे थोडीशी छान चव येईल। आणि आता थोडंसं अजून 2 चमचे बेसन घालू त्याच्यात। आपल्याला हवं तसं ह्याच्यात बेसन ॲड करायचं आहे, पाणी बिलकुल ह्याच्यामध्ये आपल्याला यूज नाही करायचं आहे। व्यवस्थित छान हे सगळं मिक्स करून घेऊ, जे आपण जिन्नस सगळे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करू। आता हे जे पीठ आपण बनवलं आहे ह्याला आपण ह्याच्यावरती स्टीम द्यायचे। तर स्टीम द्यायसाठी ह्याच्याखाली एक पेपर ठेवला आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं पातळ असं थापून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान असं ह्याला थापून घ्यायचं छान, आणि हे वाफेवरतीच आपल्याला ही वडी शिजवून घ्यायची आहे। आता हे पातळ असं व्यवस्थित पातळ त्याला लेहर लावून घ्यायचे। आता हे तुम्ही बघू शकता छान मस्त पातळ ह्याला थापलेलं आहे। आता ह्याच्यावरती एक प्लेट झाकून आपण ह्याला 5 ते 7 मिनटं ह्याला वाफ देऊन घ्यायचे। वाफेवरती वडी ही शिजवायची आहे, फुल गॅसवरती। आता 5 ते 7 मिनटे झालेले आहेत, बघू आता आपण वडी शिजवतो। वा, छान। ह्याच्यात प्लास्टिक पेपर घातलाय, पण तो काही वितळत वगैरे नाही आहे, तुम्ही बघू शकता। ते वडी आपली छान शिजलेली। आता हिला आपण काढून घेऊ। अशा प्रकारे वडीला आपण काढलेले। पेपर पण बघा इझिली निघतोय त्याचा। पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं, मग पेपर पण निघतो झणझणीत मस्त झाले। हे बघा, हे आता मला पेपरला थोडंसं तेल लावून मग त्याच्यावरती आपण ते पीठ वगैरे सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं। तर ही आपली छान वडी तयार झाली। हिला आपण आता कापून घेऊ। आता आपण ह्याला कट करून घेऊ। अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित छान कट करू। आता ह्या आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत। आता बघा अशा प्रकारे ह्या वड्या आपल्या छान मस्त झालेल्या आहेत। ह्याला आपण शालो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो। आता ह्याला आपण मी डीप फ्राय करणार आहे, ह्याला दाखवते तुम्हाला। दुसरं पण अशाच प्रकारे आपण करायला ठेवलेले आहेत, अशा पातळ पातळ टाकून घ्यायचं। आता आपण ह्याला हे करून घेऊ, फ्राय करून घेऊ। तेल तापले, आता यात एक एक वडी टाकून आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊ। तुम्ही ह्याला शालो फ्राय पण करू शकता, मस्त। आता ह्याला मस्त आपण असं ब्राऊन कलर येतोपर्यंत छान आपण ह्याला मस्त कुरकुरीत भाजून घेऊ। स्लो गॅसवर एकदा तेल गरम झालं की नंतर गॅस स्लो करून आपण ते व्यवस्थित छान कुरकुरीत भाजून घेऊ। असं छान ब्राऊन कलर येतो त्याला आपण मस्त असं भाजून घेऊ। आता हे छान भाजलेलं आहे, आता आपण ह्याला काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्या कोबीच्या वड्या तयार आहेत। नक्की ट्राय करा, मस्त कुरकुरीत आणि छान
लागतात ह्या.